पॉकेट्स आपल्याला आढळून आलेत. रायगड जिल्ह्यामध्ये याचं सर्वेक्षण झालं होतं, त्याचे आकडे माझ्याकडे आहेत. त्यामध्ये सॅम म्हणजे तीव्र कुपोषित अशी 61 बालकं आढळली आणि मॅम म्हणजे मध्यम कुपोषित अशी 393 बालकांची त्या ठिकाणी नोंद झालेली आहे. मला या ठिकाणी सभागृहाला सांगायचं आहे की हा जो कुपोषणाचा प्रश्न आहे हा केवळ आहाराचा प्रश्न नाही आहे. हा फक्त आहाराचा प्रश्न नाही आहे, तर कुपोषण ही एक बहुआयामी सामाजिक अशी समस्या आहे. त्याच्यामध्ये आषाढ पोषण आहार हे तर आहेच, पण त्याच्या बरोबरीने आदिवासी आणि डोंगरी भागामध्ये होणारं मोठ्या प्रमाणातलं स्थलांतर ही सुद्धा त्याची एक फार मोठी समस्या आहे. पालघर मोठी नाही घेतली आणि काही खाऊन घेतली तर त्या मुलं ती उलटी करायचे. आता याचा अवेअरनेस त्या महिलांना तिथे देणं फार गरजेचं होतं, पण दुर्दैवाने काय झालं, तो अवेअरनेस दिला गेला नाही. मुलांनी ती पेस्ट खाल्ली, त्याच्यानंतर खिचडी खाल्ली किंवा फळं खाल्ली, त्याने उलटी व्हायची आणि मग या पेस्टमुळे उलटी होते असं म्हणत कित्येक मातांनी, हे मी स्वतः पाहिलंय, मी याचा सर्वे केलाय, कित्येक मातांनी आपल्या मुलांना ती जी न्यूट्रिशन पेस्ट असते ती देण्याचं बंद करून टाकलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये आपल्याला अवेअरनेस जो आहे तो सुद्धा देणं तितकंच अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शासनाची रणनीती जी आहे ही फक्त अतिरिक्त आहाराची नसावी, तर त्याच्यासोबत जे सामाजिक आर्थिक जी कारणं आहेत ती एकत्रित करून त्या स्वरूपामध्ये जर एखादा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला गेला, एखादी पॉलिसी आपण जर केली, तर मला असं वाटतंय की त्याचा उपयोग होईल. आज राज्यस्तरीय वास्तवता काय आहे? आज राज्यामध्ये साधारणतः शेवटचीच 2 मिनिटं नूतन सर्वेक्षण NFHS 5 आणि संबंधित अहवालाप्रमाणे लहान बालकांमध्ये कुपोषणाचं प्रमाण, स्टंटिंग, वेस्टिंग आणि अंडरवेट अजूनही अनेक भागामध्ये उच्च आहे. पण योजनेचा प्रत्यक्ष अंमलबजावणीचा दर म्हणजे ऑन ग्राउंड इम्प्लिमेंटेशन रेशिओ दर 6 महिन्यांनी, हा जो ऑन ग्राउंड इम्प्लिमेंटेशन रेशिओ आहे तो दर 6 महिन्यांनी सार्वजनिक पद्धतीने तो तपासला गेला पाहिजे आणि स्थानिक प्रशासनाने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. सभापती महोदय, विधानमंडळात सुद्धा इथे सुद्धा म्हणजे प्रश्न उपस्थित केल्यावर, चर्चा उपस्थित केल्यावर नाही, दर 6 महिन्यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये साधारणतः 1,82,000 कुपोषित बालकं होती, ज्यामध्ये 30,800 बालकं ही तीव्र कुपोषणात आणि 1,51,000 मध्यम कुपोषणात होती. सभापती महोदय, यावर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय, परंतु मुंबई उपनगर, पालघर आणि मेळघाट सारख्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कुपोषण या ठिकाणी आहे, हे वास्तव्य आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारावं लागेल. सभापती महोदय, मुंबई उपनगरातील कुपोषित बालकं आहेत, त्यानंतर मग पालघर आणि मेळघाट या पट्टीमध्ये निर्माण होताना दिसत आहेत. सभापती महोदय, 2017च्या निर्णयानुसार अंगणवाडीतील लाभार्थ्यांना पाकिटबंद पोषक आहारासाठी शासनाकडून 8 रुपये त्या ठिकाणी दिले जातात. या रकमेत सुद्धा वाढ करण्याची आवश्यकता सभापती महोदय आहे. महागाईच्या काळात 8 रुपयात पौष्टिक आणि प्रथिने असलेला आहार बनत नसेल तर रक्कम वाढवण्याचा विचार सुद्धा शासनाने सभापती महोदय करण्याची आवश्यकता आहे. मुंबईसारख्या महानगरात झोपडपट्टी वस्त्यांमध्येही कुपोषण आहे आणि उच्च मध्यमवर्गीय अहवाल त्या ठिकाणी सरकारला दिलेले आहेत. महिला व बालविकास विभागाने अधिक खोलात जाऊन काही त्रुटी असतील, अधिकाऱ्यांकडून योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसेल, पोषण आहार रकमेत करायची वाढ असेल, याबाबत या ठिकाणी एक सर्वकष अशा प्रकारचा आढावा सभापती महोदय घ्यावा आणि कुपोषणाच्या समस्येवर काम करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. सभापती महोदय, दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे जो प्रॅक्टिकल दृष्टीने मंत्री महोदय पाहण्याची आवश्यकता आहे की आज आश्रमशाळांना मुलांना जे त्या ठिकाणी आहार दिला जातो तो त्यांनी मेळघाट सारख्या अत्यंत दुर्मिळ अशा परिसरामध्ये जाऊन प्रवास केला. त्यांनी स्वतः प्रत्यक्षात त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपलं सरकार ज्या सुविधा देत आहे त्या ठिकाणी बघितल्या आणि त्यांनी ज्या काही या ठिकाणी अडचणी सांगितलेल्या आहेत आणि आज ज्या विषयावरती अर्धा तास चर्चा इथे लावलेली आहे की 78 बालकांचा हा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे असं या चर्चेमध्ये सांगितलं. पण हे जे 78 बालकांचा मृत्यू झालेला आहे, मग त्यामध्ये मेळघाट येथील 49 आणि मेळघाट अनेक बालकांचे मृत्यू झालेले आहेत काही आहे आणि ह्या परिसरामध्ये अवेअरनेस नसतो. अनेक वेळी
होतात आणि त्या स्वतःच त्यांची शारीरिक वाढ झालेली करण्यासाठी काम करत आहे. माझ्याकडे आकडेवारी आहे की 2011-12ला 419 बालमृत्यू आपल्या राज्यामध्ये होत होते. आज 2024-25 मध्ये 139 बालमृत्यू या ठिकाणी झालेले आहेत. ही संख्या कमी व्हावी यासाठी सर्वच विभाग कार्यरत आहेत आणि आजच्या ह्या चर्चेच्या अनुषंगाने आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, महिला बाल कल्याण विभाग आणि कुठले विभाग ह्या ठिकाणी याचंच उत्तर आहे. मंत्री महोदय बोला. मी 2च मिनिटात फक्त त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर कन्क्लूड करते. खरं तर सभापती महोदय, आज ही चर्चा या ठिकाणी उपस्थित केल्याबद्दल उमाताई असतील, प्रवीण भाऊ आहेत, संजयजी खोडके आहेत, चित्राताई आहेत, यांनी अनेक सूचना या निमित्ताने मांडल्या. मी आधी खरं तर राज्यमंत्री महोदयांनी सर्व सविस्तर उत्तर दिलेलं आहे. मला सभापती महोदय आपल्या अनुमतीने या ठिकाणी मेळघाट आणि राज्यातील काही वर्षांची या ठिकाणी आकडेवारी, एकही बालमृत्यू होऊ नये ही साधारण 3-2 होता, हा खाली उतरून 2.65 वर आला. आणि पुढचे 3 वर्षसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये यावर्षी जो आकडा कमी झालेला आहे तो आणखीन कसा कमी होईल यासाठी वेगवेगळे त्यांच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात येतील. याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन प्रोग्रामसुद्धा आम्ही इन्क्लूड करू आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग, आरोग्य विभाग, महिला बालविकास विभाग आणि तिथल्या जिल्हा परिषदेच्या ह्याच्यातलं एक नोडल ऑफिसर त्या संदर्भातलं नेमून ही मेळघाटची कुपोषणाची संख्या ही अधिक पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये कमी आणण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं जाईल. धन्यवाद. मिटकरी साहेब, आपला जो चर्चेचा विषय तो सभापतींशी चर्चा